ज्या धम्म परिषदेला खऱ्या अर्थाने दानाचं व्यापक स्वरूप प्राप्त झालं आणि संबंध भारताच्या आणि महाराष्ट्र इतिहासामध्ये आजपर्यंत गोयंका गुरुजींच्या माध्यमातून जे संघदान प्यागोड्यात होत होतं आणि त्या संघदानाच्या वस्तू आणि त्या संघदानाचं स्वरूप फक्त गोयंका गुरुजी आणि त्यांची ती संपूर्ण कमिटी करत होती, परंतु त्याच धर्तीवर आणि त्याच पद्धतीने या आपल्या बदलापूरच्या ऐतिहासिक धम्म परिषदेमध्ये जे संघदान झालं आणि त्या संघदानाला परम आदरणीय गोयंका गुरुजीच्या दानाचं स्वरूप ज्यांनी प्राप्त करून दिलं अशा माझ्या धम्म भगिनी आदरणीय रेखाताई ठेंगे यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. जे कार्य जे दान या ठिकाणी फक्त त्यागोड्यालाच होत होतं, या धम्मभूमी बदलापूरमध्ये तो इतिहास ज्यांनी घडवला, जो इतिहास ज्यांनी घडवला अशा आमच्या रेखाताई ठेंगे आणि त्यांचा परिवार, त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आमच्या छोट्या खाणी सन्मान आणि आमची कृतज्ञता तुमच्याबद्दल तुमच्या परिवाराबद्दल व्यक्त करण्याची आम्हाला संधी द्यायची. आदरणीय रेखाताई ठेंगे. मी सन्माननीय अध्यक्ष आणि संपूर्ण धम्म परिषदेची कमिटी यांना विनंती करतो आपल्या सर्वांच्या वतीने ताईंचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे आणि उपस्थितांना विनंती करतो आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या ताईच्या दानाचं अनुमोदन करायचं आहे. आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता अशा प्रकारे संघदान या ठिकाणी होणार आहे, परंतु ताईंच्या संकल्पनेतून त्या दानाची पारमिता या ठिकाणी पूर्ण झाली. रेखाताई, त्यांचे पती आणि त्यांचा संपूर्ण परिवार. ते दान लाखाच्या घरात गेलं हे महत्वाचं नाहीये, पण त्या दानाने अमूल्य असा उच्चांक गाठला हे आपल्यासाठी सगळ्यांचं महत्वाचं आहे. यानंतर जसं मी सुरुवातीला उबाई काकांचा या ठिकाणी वर्णन केलं होतं का ज्या व्यक्तिमत्वाला आम्ही दान मागायला घाबरतो किंवा ज्यांच्या दानाची सीमा आपण करू शकत नाही, परंतु आम्ही फार लहान त्याच्या समोर आहोत आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि अनुभवातून पण. परंतु काकाचं ती शब्दशैली आणि त्यांच्यासोबत असलेला तो अनुभव, आणि जेव्हा काकांना सांगितलं काका लोकांची संख्या वाढत आहे, आम्ही बजेट जो होता 2.5 ते 3 लाखापर्यंत आम्ही ठरवलेला होता आणि त्यानुसार परंतु जेवण आणि लोकांचा उत्साह बघता आपला मोठा खर्च हा जेवणावर होणार आहे आणि जेवणाची अशी परिपूर्णपणे आपल्याजवळ नियोजन नाही आहे. तर काकांनी त्या ठिकाणी आमच्या ह्या बदलापूर धम्मनगरीतील आम्ही त्यांना अतिशोक्ती म्हणून अनाथपिंडक म्हणू शकतो किंवा अनाथपिंडिकाचा वारसा चालवणारे आमचे सिद्धार्थ धाईंजे साहेब आणि त्यांचा संपूर्ण परिवार त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्या पद्धतीने अनाथपिंडिकांनी अहोरात्र शेवटच्या श्वासापर्यंत धम्माला दानामध्ये कुठेच कमी पडू दिली नाही, अशा आमच्या सिद्धार्थ धाईंजे साहेबांच्या फॅक्टरीवर आम्हाला उबाई काका घेऊन गेले आणि त्या ठिकाणी आमचा सन्मान झाला. झाडाखाली बुद्रुक्षाखाली बसवून खाटीवर आम्हाला चहापान केलं आणि साहेबांनी एवढंच विचारलं किती पैसे कमी पडत आहेत. आश्चर्य वाटलं नाना आम्हाला, आकडा सांगा. आम्ही भरपूर दानवीर दानशूर लोकांना भेटलो, परंतु धाईंजे साहेबांचा आणि त्यांच्या पत्नीचं राहणीमान, वेशभूषा आणि बोलण्याचा प्रकार बघून असं अजिबात वाटलं नव्हतं का हे लोक आमचा एवढा सन्मान करतील. फॅक्टरीचं काम सोडून आमच्यासमोर बसले आणि सांगितलं. आमची हिंमत व्हायला पैसे किती सांगायचे, अनुभव नाही, कधी त्यांच्याशी बोलण्याचा परिचय नाही, पण साहेबांचा तो आत्मविश्वास. उबाळे काकांना फोन केला आदरणीय रमेश कांबळे साहेबांनी. रमेश कांबळे साहेबांची पण हिंमत होत नाही, माझीही होत नाही, प्रकाश उबाळे गुरुजींची पण होत नाही, शरद कांबळे गुरुजींची पण होत नाही. पैसे मागायचे किती मागायचे, कारण जेवणाचा खर्च 1,80,000 आहे. आपण बोला साहेब 1,80,000 तेवढे वेळ लागतो, तुम्हाला एवढे पैसे कुठून आणू, काय सांगता येत नाही ना. पण धाईंजे साहेबांनी नाही, काकांनी सांगितलं आकडा सांगा. वेळ पडल्यावर मी पूर्ण जेवणाचा खर्चही उचलू शकतो. जेव्हा असा काकांच्या माध्यमातून आणि धाईंजे साहेबांच्या माध्यमातून शब्द जेव्हा तोंडातून निघाला, अक्षरशः आमच्या अंगावर शहारे आले
आणि त्याच बोधिवृक्षा खाली त्यांच्या फॅक्टरीतल्या त्या झाडाखाली आम्ही संकल्प केला, धम्मपरिषद सक्सेस झाली. आम्ही संकल्प केला आणि त्यावेळेला अक्षरशः त्यांचे नातेवाईक आजारी होते आणि त्यांना गावी जायचं होतं. ते बोलले काळजी करू नका. ते गावी गेले, गावाहून आला. आम्ही त्यांना फोन नाही केला, त्यांनी आम्हाला फोन नाही केला. शरद कांबळे धांजे साहेब फोन करतात, अहो ते राहुल गायकवाड आणि रमेश कांबळे वगैरे यांनी मला फोन नाही केला जाण्यासाठी. बघा, काही ठिकाणी आपण दान मागायला गेलो, लोक बोलतात घरी नाहीये, पगार नाही, हे नाही. पण हे दानदायक आमच्या बदलापूरचे अनाथ पिंडिकाची वारसा चालवणारे धांजे साहेब हे रमेश कांबळेंना आणि शरद कांबळेंना सांगतात का मला दानासाठी अजून कोणी आले कशी नाही मागायला. आणि असं करता करता जो भोजनाचा खूप मोठा प्रसंग होता, जो खूप मोठा प्रसंग होता, धांजे साहेबांनी एका क्षणामध्ये तो दूर केला. कुठल्याच प्रकारे पैशाची व कुठल्याच प्रकारची अडचण न दाखवता तुम्हाला वाटेल तेवढा भोजनाचा खर्च मी उचलेल, परंतु निसर्गातील देवतांनी आणि निसर्गातील सत्वांनी असं काही सहकार्य केलं का जो 1,80,000 खर्च आम्हाला धांजे साहेबांकडून पाहिजे होता तो निम्म्यावर आणून ठेवला. हे फक्त तुमच्यामुळे. बॅरेजवर लिंबुनी बुद्धविहार, श्रावस्ती बुद्धविहार, आमची आर्ट गॅलरी, बौद्ध जनपंचायत समिती आणि भारतीय बौद्ध महासभा याच्यातल्या आमच्या रणरागिणी, दानदायिका आणि अनाथ पिंडिकाच्या कन्या ज्यांच्याजवळ दान नाहीये पण त्यांनी समाजातून जो लाखाचा दान उभा केलं आणि जो 1,80,000 जेवणाचा बजेट होता धांजे साहेबांच्या डोक्यावरून आपोआप निसर्गाने तो उतरवला आणि निम्म्यावर आणून ठेवला. तर त्या संपूर्ण लिंबुनी बुद्धविहार, आर्ट गॅलरी, गणेशनगर, श्रावस्ती बुद्धविहार या माझ्या संपूर्ण भारतीय बौद्ध महासभा आणि शनई नगर आमच्या यांच्याकडे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी धांजे साहेबांच्या वतीने आमच्या भगिनी दानदायिका आदरणीय धांजेताई यांना मी सन्मानपूर्वक विनंती करतो, त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी यायचं आहे आणि आमच्या सर्वांना तुमची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी द्यायची आहे. मी पुन्हा एकदा संपूर्ण धम्मपरिषद नियोजन समितीला विनंती करतो की आपण ताईंचा सन्मान आणि सर्वांनी आपल्या जोरदार ताईंच्या गजरात धांजे ताईंचा या ठिकाणी स्वागत. बुद्ध धम्म संघाच्या बलाने ह्या सर्व दानदातांना आयु आरोग्य लाभो. बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या पुण्य बलाने या परिवारावर कुठल्याच प्रकारचं संकट, आपत्ती, भय किंवा आजारपण नाही हो अशाच प्रकारची सदिच्छा आपण व्यक्त करून जोरदार टाळ्यांनी ताईंचं आणि परिवाराचं स्वागत करायचं आहे. अशा परिवारांच्यामुळे धम्म कार्यामुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळते. असे परिवार आम्हाला लाभले. मी उबाळे काकांचं, रमेश कांबळे गुरुजींचं, शरद कांबळे गुरुजींचं मनापासून धन्यवाद देतो की तुमच्यासारख्या महानुभावाच्यामुळे आम्हाला अशा लोकांचा परिचय झाला आणि सहकार्य लाभलं. तर आपल्याला 7:30 वाजेला विहार खाली करायचं आहे कारण 8 वाजेला दुसरा देखील कार्यक्रम आहे. तर त्याच पद्धतीने हेनरीपाड्या शाखेतील माझे सर्व पदाधिकारी, सहकारी यांचं सुद्धा या परिषदेला अनमोल असं सहकार्य लाभलेलं आहे. मग ते शाखेच्या अध्यक्षांपासून ते संघटकापर्यंत त्यांनी या परिषदेला या ठिकाणी काम केलेलं आहे. धम्मप्रिय बंधू आणि भगिनींनो, धम्म परिषद, धम्म संगीती ही काही नव्याने सुरू झालेली नाहीये. भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या 3 महिन्यानंतर अजातशत्रू यांच्या राजश्रयाने ह्या भूतलावर पहिली अशी धम्मसंगीती घडली आणि त्या धम्मसंगीतीचं सन्माननीय अध्यक्षपद धर्मसेनापती पूज्य बनते महाकाश्यपजी यांच्या अध्यक्षतेखाली ती परिषद संपन्न झाली. आणि त्या धम्मपरिषदेमध्ये परमादरणीय पूज्य बनते आनंद यांच्या मुखातून 82 सुत्तांचा उपदेश कंठस्थ असलेला त्या ठिकाणी ग्रहण करण्यात आला आणि परमादरणीय पूज्य बनते उपाली
यांच्या कंठस्थ असलेल्या 2000 विनयाच्या सूत्रांचा उपदेश त्या ठिकाणी कंठस्थ करण्यात आला. अशा एकूण 84,000 सूत्रांचा त्या पहिल्या धम्मसंगीतीमध्ये त्या ठिकाणी त्याचं पारायण, त्याचं पठण आणि त्याचं अध्ययन करण्यात आलं. ही परंपरा तेव्हापासून लागलेली आहे. तेव्हापासून ते आजपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी धम्म बांधव असतात त्या त्या ठिकाणी धम्मसंगीती आणि धम्मपरिषदही होत असतात. धम्मपरिषद हा एक उत्साह आहे, धम्मपरिषद हा एक सण आहे, धम्मपरिषद समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं एक माध्यम आहे. बाबासाहेब सुद्धा आपल्या भाषणामध्ये आदेशामध्ये अनेक वेळा म्हणतात का वेळोवेळी धम्म समारंभ धम्मपरिषदेचं आयोजन केलं पाहिजे. या आयोजनाचा मागचा हेतू हाच आहे की धम्मातल्या बंधू भगिनी आणि तरुणांमध्ये धम्माबद्दल उत्साह निर्माण झाला पाहिजे, धम्मातल्या धम्मगुरूबद्दल आदर निर्माण झाला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये धम्म हा शुद्ध स्वरूपामध्ये बाबासाहेबांच्या संकल्पनेनुसार आणि बाबासाहेबांच्या विचारानुसार या महाराष्ट्रामध्ये धम्म हा रुजला पाहिजे. या धम्मामध्ये कुठल्याच प्रकारे भिक्खू संघाने, कुठल्याच प्रकारे उपासक संघाने, कुठल्याच प्रकारे भिक्खू संघाने आणि कुठल्याच प्रकारे उपासिका संघाने याच्यामध्ये भेळ करता कामा नये, याच्यामध्ये दूषितपणा आणता कामा नये. याकरता वारंवार धम्मपरिषदेचं आयोजन होणं हे अत्यावश्यक आहे. आपण नाना प्रकारे कार्यक्रम घेतो, त्या कार्यक्रम घेतले पाहिजे, त्याबद्दल वाद नाही. पण धम्मपरिषद हे धम्माला शुद्ध स्वरूपाची एक कलाटणी देण्यासाठी, धम्मपरिषदेला धम्माला एक शुद्ध स्वरूपाची बॉर्डर निर्माण करण्यासाठी धम्मपरिषद, धम्मसाखच्या, धम्मसंगीत्या ह्या झाल्या पाहिजे.